आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिव दौऱ्यादरम्यान प्रताप सरनाईक यांचा एसटीने प्रवास। आमदार खासदारांनी एसटीने प्रवास करायला हवा, म्हणजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेत लोकांच्या समस्या मांडता येतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे बंधू किशोर गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल। मारहाण आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल। तक्रारदाराला किरकोळ कारणावरून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। अशोक ढोडी यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण, मात्र पोलीस चौकीतनं पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना अपयश। मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमधील कचरा गोळा करण्याची निविदा रद्द, तर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। सुमारे 1400 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा महापालिकेचा हा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अजून एका प्रकल्पाला। रायगड जिल्ह्यातील पेण सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। तिलोरे गावामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती। पहाटे 3 वाजता धक्के जाणवल्याची माहिती। रामलीला मैदानावर आज दिल्ली सरकारचा शपथविधी पार पडला। रेखा गुप्ता या ठिकाणी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित। नागपुरात गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एका मंचावर येण्याची शक्यता। इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं मोदी आणि मोहन भागवत एकत्र येण्याची शक्यता।